माझं 9वी पर्यंत शिक्षण झालं होतं. त्या गावामध्ये म्हणजे शिकून देत नव्हते मुलींना, की एकदा मुलगी वयामध्ये आली की तिने नाही शिकलं पाहिजे, म्हणजे आता घरी बस बाई, घरची कामं शिक तू आणि तुझं लग्न लावून देतो. असं माझं 2005 मध्ये माझं लग्न लावून दिलं. आणि लग्न झाल्यावरती मग मुलं झाली, तिकडे काय शिक्षणाचं काही नाही, फक्त मूल आणि घरातलं सांभाळ, बस एवढंच. दुसऱ्यावरतीच डिपेंड राहायचं. घरामध्ये भांडणं पण होते चालू, तर त्याच टेन्शनमधून चालले होते. 1-2 वेळा मी सुसाईड करायचा प्रयत्न पण केला कि नाही, आता मला जागायचंच नाहीये. ऐसी मेरी एक सहेली मुझे मिल गई और उसने बताया कि आदिति लर्निंग सेंटर नाम का कुछ संस्था है, उधर लड़कियों को पढ़ाते, मतलब मैरिज लड़की भी होगी तो उसको भी पढ़ाते। मतलब ऐसा पढ़ने का तो कुछ मेरे दिमाग में नहीं था, फिर भी मैं उधर गई और उधर जाने के बाद ना मुझे रियलाइज हो गया कि नहीं, मुझे पढ़ना चाहिए। The name Aditi means limitless, boundless and freedom. And so these seem to be appropriate for a center of this kind. जर समाज बदलायचा असेल, समाजाची मानसिकता बदलायची असेल, सायकी बदलायची असेल, तर खरंच स्त्री, घरातली स्त्री, मुलगी शिकली पाहिजे. आणि त्या शिक्षणामुळे ती जो विचार करायला लागते तो खूप महत्त्वाचा आहे. नुसतं शिकून उपयोग नाही, तर विचार करणे एखाद्या घटनेचा, असा प्रयत्न आपण इथे शाळेमध्ये करतो. तिथे सगळं प्रोव्हाइड करतात, बुक्स प्रोव्हाइड करतात सगळं. आणि तिथला स्टाफ जो आहे शिकवणारा, तो तर इतका फ्रेंडली आहे की म्हणजे असं आपल्याला वाटत नाही की अरे टीचर शिकवतात. त्यामुळे शिकायला खूप छान वाटलं, आवड निर्माण झाली शिकण्याची. किंवा तिथे काही लेक्चर व्हायचे, त्या लेक्चरमधून पण आपल्याला प्रेरणा भेटायची की आता आपण पुढे शिकलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. घरातून थोडासा सपोर्ट नव्हताच मला की अरे एवढं तुझी मुलंच आता 1ली-2रीला आहे आणि तू काय शाळा शिकतीये, हे काय तुला शोभतं का, असं भरपूर टोमणे वगैरे मला भेटले. पण मी कोणत्याच टोमण्यांना जुमानलं नाही. शिकणं हाच एक ध्येय ठेवला आणि शिकत राहिली पुढे. त्याच्यानंतर 10वी झालं, मला 10वीमध्ये 66% मिळाले. त्यानंतर मग मी 12वीचं शिक्षण चालू केलं आणि मग पुढे गेली. ग्रॅज्युएशनला पण वाटलं आता नाही, थांबायचंच नाही. आदितीमध्येच माझं मी ठरवलं होतं गोल की मला काहीतरी बनायचंच आहे आणि मी ते स्टॉप करणारच नाही. मग 11वी-12वी पण कॉलेज केलं, ग्रॅज्युएशन केलं. फिर मैंने सोचा मुझे लॉ करना है, लॉ करना है, ये मेरे दिमाग में आ गया. मैं आदिति को ना लकी मानती हूँ कि मैंने जब पैर रखा कि मुझे अभी चढ़ना ही है, वो मेरा फर्स्ट मतलब पाँव था कि मैंने उधर रखा और अभी तक मैं इधर चल के आई हूँ.